मेघा स्लीव्स करायची तुम्हाला तर टेन्शन घेऊ नका. न्यू फॅशन मेकर JH मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मेघा स्लीव्स करूयात. मेघा स्लीव्स साठी आपल्याला फक्त लागणार आहेत ती दोन माप, एक छातीचं माप आणि बाहीची उंची. तर मग आता मी इथे घेते बाहीची उंची 3.5 इंच आणि छाती घेते 32. तर हा जो पेपर आहे याचा आपण काय करायचा आहे, तिरका फोल्ड मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हा एक फोल्ड मारलाय आपण. त्यानंतर आपण याच पेपरचा डबल फोल्ड करूयात अशा पद्धतीने. हा पेपर पुन्हा याच्यावर असा फोल्ड करून घेऊयात. हा झाला आपला डबल फोल्ड. लक्षात घ्या, इकडे ह्या दोन बंद बाजू आहेत आणि इकडे ही जी बाजू आहे ही पूर्णपणे बंद बाजू आहे. ही बघा, अशा पद्धतीने ही बंद बाजू आहे. त्या ठिकाणी आपल्याला टाकायचंय बाहीची उंची. तर इथे आपण बाहीची उंची सांगितलेली होती 3.5 इंच. त्यामध्ये आपण फक्त अर्धा इंच मिळवायचा आहे. 3.5 आणि अर्धा झाला 4 इंच. आणि असे घ्यायचे तुम्हाला आडवे. हे घ्यायचे तुम्हाला छातीचा चौथा भाग. छाती मी इथे 32 घेत होते, तर 32 चा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला इथे. तर 32 चा चौथा भाग आला आपला 8 इंच. आणि अशा पद्धतीने मी ही रेख सरळ आखून घेते. ही 8 इंचावर ही रेष मारून घेतली आहे मी. नीट लक्ष द्या फ्रेंड्स, ही उंची आहे आणि ही छातीची रुंदी. आता इकडनं आपण मच्छ आकार टाकणार आहोत 2.5 इंच. आणि हा झाला आपला हा मच्छ आकार 2.5 इंचाचा, जिथे आपण बाहीचा आकार देणार आहोत. आणि इकडनंच आपल्याला बाहीचे दोन आकार देऊन घ्यायचे, एक फ्रंट आणि एक बॅक. अशा पद्धतीने झाली आपली मेघा स्लीव्ज. ही खूप सोपी असते. आता याला आपण कट करून घेणार आहोत. आता ही आपण मेघा स्लीव्ज कट केली आहे. आता तुम्ही ही पीस वर ठेवताना समजा की हा पेपर म्हणजे हा पीस आहे, यावर तुम्हाला ही स्लीव्ज अशी तिरपी ठेवायची आहे आणि ही अशी तिरपी आखून मग कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आखून घ्यायची आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही मेन फॅब्रिक कट कराल तेव्हा फॅब्रिक वर ठेवताना तुम्हाला असं करायचंय. सरळ ठेवायची नाहीये ही स्लीव्ज. जर सरळ ठेवली तर तो गेटअप येणार नाही याला, जो तुम्हाला हवाय. अशा पद्धतीने याला पूर्ण आखून घ्यायचंय. फॉरवर्ड करायचं. ही झाली तुमची परफेक्ट मेघा स्लीव्ज.